जळगाव जामोद तालुक्यातील वळशिंगी येथील गजानन नामदेव फाळके यांनी तहसीलदार जळगाव जामोद व कृषी अधिकारी कार्यालय जळगाव जामोद यांना दिनांक 20 मे रोजी निवेदन सादर केले। निवेदनात त्यांचे नावे बागायती शेती शेतशिवार मोजेउटी येथील गट नंबर 28 क्षेत्र 1 हेक्टर व गट नंबर 34 क्षेत्र 80 आर जमीन असून एकत्र दोन्ही गट लागून असून एकत्र शेतीमध्ये संपूर्ण शेतात 1 हेक्टर 80 आर शेतीमध्ये फेब्रुवारी महिन्यात सूर्यफूल पिकाची पेरणीपूर्व खर्च, पेरणीपासून खर्च व पीक हातात येण्यापर्यंत मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला। परंतु वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सूर्यफूल पिकाचं नुकसान झालं आहे। यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। पीक जेमतेम कापणीवर आले असताना 19 मे रोजी रात्री मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पावसामुळे सूर्यफूल पिकाचे किमान 3 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे। सूर्यफूल जमीनदोस्त व मातीमोल झाल्याने नासाडी होऊन शेतकऱ्याच्या तोंडाशी येणारा घास नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावला गेला। पीक नुकसानीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ढासळली असून निवेदनाद्वारे शासन स्तरावरून चौकशी समितीद्वारे पिकाची चौकशी करून प्रत्यक्ष घटनेचा पंचनामा करून नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी तहसीलदार जळगाव जामोद व कृषी अधिकारी कार्यालय जळगाव जामोद यांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे। जळगाव उन्नतीकरता शमीम बाप्पू देशमुख, जळगाव जामोद। नामदेव सुखदेव फाळके, गाव वडसिंगी, वडसिंगी। शेत आहे गजानन नामदेव फाळकेचं, बरं, त्याच्या नावावर आहे। त्यांच्या नावावर शेती नसल्या आहे। कारणाने मी इंटरव्ह्यू देतो। ठीक आहे, आता हे आपलं क्षेत्र किती आहे? हे आहे 4 एकर। कोणत्या शिवारामध्ये आहे? उटी बुजुर्ग। उटी बुजुर्ग शिवारामध्ये। काय म्हणणार आहे आपण आपल्या शेतामध्ये आता ते वारा पाऊस आणि याच्यामुळे वारा उदानामुळे जो नुकसान झालेलं आहे त्या नुकसानासंदर्भामध्ये काय म्हणणार आपण? 4-5-6 दिवसाच्या अगोदरपासून हे वारा उदान पाणी चालूच आहे सर। त्यामुळे वारा उदानानं पूर्ण सूर्यफूल पडलं आणि जमिनीला टेकलं। जमिनीला टेकल्यामुळे पूर्ण माती लागून पूर्ण बुरशी धरून सडून राहिलं ते साहेब। किती रुपयापर्यंत नुकसान झालेलं आहे आपलं? 3 लाखापर्यंत नुकसान झालं। तर या संदर्भात काही संबंधित अधिकाऱ्यांना आपण तसे काही निवेदन वगैरे दिलेले आहेत काय? हो, तहसीलदार पांडेभाऊ अजून कृषी अधिकारी यांना प्रति दिले आहेत। अद्यापपर्यंत ते आले नाहीत। कोणी चौकशी करिता पंचनामा करिता आलेले काही नाही? आले नाहीत। बरं, आता आपण काय म्हणणार आपण मीडियाच्या समोर? मीडियासमोर हेच किंवा नुकसान भरपाई द्या म्हणून शासनाने नुकसान भरपाई देण्यात यावी। ठीक आहे, धन्यवाद।